माझी पूजाविधी देवी देवता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आपण धार्मिक सण आणि परंपरा याबद्दल या यूट्यूबच्या माध्यमातून माहिती देत असतो. या वर्षातील मकर संक्रांतीनंतर येणारा सण म्हणजे रथसप्तमी होय. रथसप्तमीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. रथसप्तमीच्या दिवशी काय करावे, रथसप्तमीच्या दिवशीचा मुहूर्त काय आहे, या दिवशी कशाची पूजा करावी आणि कोणत्या वेळेमध्ये करावी. रथसप्तमी हा सण सूर्यदेवांना समर्पित असून माघ महिन्यातील 7वें दिवशी हा सण साजरा करतात. रथसप्तमीला अचला सप्तमी असे म्हणतात, आरोग्य सप्तमी असेही म्हणतात, माघी सप्तमी असेही म्हणतात. हा सण आरोग्य आणि तेजासाठी महत्त्वाचा मानला जातो. सूर्यांची किरणे शरीरासाठी आवश्यक असतात. या सूर्यकिरणामध्ये अर्घ्य देण्याच्या निमित्ताने काही वेळ आपण राहावे, कारण रोज सकाळी सर्वांना घाई असतं. हा कदाचित उद्देश असावा. 2026मध्ये रथसप्तमी हा सण 25 जानेवारी रोजी साजरा करावयाचा आहे. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून शक्य असल्यास नदीवर पवित्र स्नान करावे, सर्वांगाला तिळाचे उटणे लावावे, तिळमिश्रित पाणी प्यावे, सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावे, सूर्यनारायणाची रथासह पूजा करावी, धान्याच्या 5, 7 किंवा 12 राशी घालून त्याची पूजा करावी. तिळगुळ स्वतः खावेत व इतरांनाही द्यावेत. तिळगुळाची पोळी खावी, तिळदान करावे, तिळाचा होम करावा. रथसप्तमीच्या दिवशी स्नान आणि दान करावे. रथसप्तमीच्या दिवशी स्नान आणि दान करण्याचा मुहूर्त सकाळी 5:26 ते 7:13 आहे. रथसप्तमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम.